बरं सावली, आम्ही हॉल बुक केला आहे, डेकोरेशनवाल्याला पण सांगितलं आहे, कॅटरर पण सांगितलं आहे. पण आता मला सांग की तुझ्या बाजूने किती माणसं येणार आहे, म्हणजे तसं जेवणाचं सांगायला. हो, फक्त जेवणाचंच नाही, मुलांना रिटर्न गिफ्ट पण देणार आहे. तर लिस्ट सांग किती मुलं येणार आहेत ते, है ना? एक मिनिट. एवढा मोठा हॉल, केटरर्स, रिटर्न गिफ्ट, खूप खर्चिक नाही का होणार हे सगळं? आपण बर्थडे साधेपणाने घरात पण करू शकतो. कुणाच्या घरी? तुमच्या घरी तर शक्य नाहीये, मग इथे करूयात. सावली, इथे सगळे कसे मावतील? हां, अबीर आणि ओवीचे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचे पालक, गुरुकुलमधली मुलं, त्यांचे पालक, माझ्या बाजूची माणसं, तुझ्या बाजूची माणसं, कसे सगळे मावतील सावली? बरोबर आहे तुमचं, खूप खर्च होईल सारंग. खर्चाचं नको टेन्शन घेऊ, मी बघतो ना. नाही, अबीरचा पण वाढदिवस आहे ना, मी तुम्हाला सगळा खर्च नाही करू देणार. आपण एक काम करूयात, निम्मा खर्च करूयात. हां, 50-50. आता मला सांगा, त्या हॉलचं भाडं किती आहे? 10,000 रुपये ओळखीने मिळालंय. 10,000? 2,000. अरे नंतर बोललो ना मी त्याच्याशी. 2,000 मध्ये डन केला आपण. ओळखीच आहे ना. बरं, मग मी 1,000 देईन, तुम्ही 1,000 द्या. आणि जेवणाचा कसा काही हिशोब आहे, म्हणजे पर प्लेट? 250 रुपये. 250? हां, एवढं महाग? एक काम करूयात का, आपण केटरर्स कॅन्सल करून टाकूयात. मी घरी बनवते सगळ्यांसाठी स्वयंपाक. नाही, मी ह्याच्यावर हसलो. काही पण बोलतो, मस्करी करायची सवय गेली नाही अजून त्याची. 55 रुपये प्लेट. 55? कसं शक्य आहे? हां, मी पण तेच बोलतोय, कसं शक्य आहे? अरे ओळखीच आहे ना तो. आपल्या कंपनीमध्ये तोच प्रोव्हाइड करायचा ना जेवण. हां. अच्छा, 55 रुपये. तर एक काम करू, तू 25 दे, 30 च मी बघतो. अजिबात नाही, हिशोबात खोट नकोय मला. तुम्ही 27.5 द्या, मी 27.5 देईन. 27.5. सावली, 50 पैसे आजच्या काळात कुठे सापडतील आपल्याला? एक काम करू आपण, तू 27 दे, मी 28 देतो. कशाला? वाढदिवस अबीरचा पण आहे ना. मी 28 देईन, तुम्ही 27 द्या. पण 1 रुपये जर मी दिला तर काय प्रॉब्लेम आहे सावली? अहो पण एक मिनिट, तुमच्या दोघांचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. तू 27 रुपये दे, तू पण 27 रुपये दे, मी 1 रुपये देतो. नाही, माझ्या अबीरच्या वाढदिवसाला मी दुसरा कोणाला 1 रुपयाही खर्च करायला देणार नाहीये. सावली वहिनी, तुम्ही मला दादा बोलता ना, मग मामा म्हणून माझ्याकडनं 1 रुपये घ्या. ठीक आहे. बरं, आता हे सगळं झालंय पैशांचं. तुझ्या बाजूने तुझ्याकडची किती माणसं येणार आहेत सांग ना मला. हां, माझ्या बाजूने आमच्या घरचे सगळे, गुरुकुलातले स्टाफ आणि गुरुकुलातली मुलं, एवढे आहेत. एवढेच? ते तर मी माझ्या लिस्टमध्ये पण लिहिलंय. बरं, 2 केक सांगितलेत मी. कशाला? अगं, एक अबीरचा आणि एक ओवीचा ना, दोघंही एक केक कसा कापतील? अबीरचा केक मी माझ्या पैशांनी आणेन. ठीक आहे, अबीरचा केक तू आण, ओवीचा केक मी आणतो. हो. झालं ना आता सगळं डन? हो. बरं, उद्या सकाळी आम्ही दोघंही हॉलवर तयारी करायला जाणार आहोत. आम्ही पण येऊ, म्हणजे आपण 50-50 करायचं ठरवलंय, मग कामही वाटून घेऊ ना. आम्ही सकाळीच पोचू हॉलवर. काय? थांब. तू सावली वहिनीची खोटा का बोललास? काय खोटं बोललो? ते जेवणाचं ताट 250 रुपयाचं, तू 55 रुपये सांगितलेस. तो हॉल ओळखीने 10,000 मिळाला होता, त्याचे 2,000 सांगितलेस. डेकोरेशन, रिटर्न गिफ्टचे पैसे ते तर अर्ध्यापेक्षा कमी सांगितलेस. असं का केलंस? सावली किती स्वाभिमानी आहे माहिती आहे ना तुला. एकतर गुरुकुल बंद पडलंय, म्हणजे तिच्याकडे तर पैसे नसतील. ती माझ्याकडे पैसे मागणार आहे का? नाही. जगन्नाथजींकडे मागणार आहे? नाही. जर तिला पैशांचं टेन्शन आलं आणि ती म्हणाली वाढदिवस साजरा करायचाच नाही, मग? नाही, असं नाही. ओवीचा बर्थडे झालाच पाहिजे. ओवी आनंदी, मी आनंद.
सावलीवणी आनंदी तू आनंद. वा मस्त पाऊस आहे, आज बसूया. गाडीत ना? गाडीत पावसात कसं. एक मिनिट तू नीट विचार करून सांग. खरंच सारंग गेलाय सावलीला भेटायला की तुझा काहीतरी गैरसमज होतोय? हो आई, गैरसमज कसा होईल मला? मी सांगते ना तुम्हाला, काल रात्री सारंग सावली सोबत फोनवर बोलत होता आणि आज सकाळ सकाळ तो तिलाच भेटायला गेलाय. पण हे बघा आई, तुम्ही सारंगला विचारताना माझं नाव प्लीज घेऊ नका, नाहीतर तो माझ्यावर खूप चिडेल आणि मग मला परत तुम्हाला काही अपडेट नाही देता येणार. नाही ग बाई, तुझं नाव नाही घेणार मी. पण मला एक गोष्ट कळतच नाहीये, मी जेवढं या दोघांना वेगळं करायचा प्रयत्न करते त्या जवळच येत आहेत. नाही, हे ना कुठेतरी मला थांबवायलाच लागेल, नाहीतर माझा मुलगा माझ्या हातातून जायचा. आई आला, सारंग आला. सारंग, कुठे गेला होतास आत्ता तू? बाहेर गेलो होतो आई. नाही, ते दिसतंय मला, बाहेरूनच येतोयस. तू गेला कुठे होतास? काम होतं माझं. कुठलं काम होतं? कुठे गेला होतास कामासाठी? तू गेला होतास ना याच्याबरोबर? बबलू, कुठे गेला होतात तुम्ही? आम्ही एक मिनिट, सावलीकडे गेला होता? नाही म्हणजे बबलू, हो गेलो होतो सावली. सावली ओवीची टीचर आहे ना, ओवीचा वाढदिवस आहे, आमंत्रण द्यायला गेलो होतो. मग घरी जायची काय गरज होती? काल रात्री बोललास ना फोनवर तिच्याशी, मग फोनवर द्यायचं आमंत्रण, घरी जायची काय गरज आहे? वहिनी, मला वाटलं होतं घरातल्या भिंतींना फक्त ऐकू येतं, पण नाही, घरातल्या भिंती बोलतात पण. ए सारंग, तुम्हाला भिंत वगैरे बोलू नकोस हा. आणि हे बघ, मी खरंच काही नाही सांगितलं, माझा काही संबंध नाहीये. मी काही बोललीये काय तुम्हाला? मी ऐक जरा थांब. कोणी कुणाला काय सांगितलं, मला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सावलीकडे का गेला होतास तू? उद्या वाढदिवस आहे, तू हॉलवर आहे, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता मी नाही सांगू शकत. मी नाही येणार आहे हॉलवर वगैरे. ती मुलगी जर का तिथे असेल ना, तर मी तिथे नक्कीच येणार नाही. नाही म्हणजे आता तू ठरव, तुला कोण हवंय? ती सावली की तुझी आई? तुला कोणाची गरज आहे? वहिनी, आई जर उद्या नाही आली, तुम्ही तिघं याल ना? सारा, ऑफकोर्स, म्हणजे शुभ्रासाठी तरी यावंच लागेल ना आम्हाला. शुभ्रा ऑलरेडी बर्थडेला नवीन कपडे घालायचे ते घेऊन नाचत बसलीये. चल. आई, काय कसा वागतोय हा सारंग हा? अख्ख्या जगात एकच व्यक्ती तुम्हाला नाही आवडत, ती सावली. आणि त्याने त्या सावलीसाठी तुम्हाला असं केलं, सावलीला चूज केलं त्याने. विचित्रच वागतोय. मला तर कळतच नाहीये हा मुलगा स्वतःच्या आईशी असा कसा वागतोय. आई, तुम्हाला का प्रश्न पडलाय असला? क्लिअरली कळतंय की सावलीसाठी, आई, सावलीसाठी.